घेऊन हातात पकडी वाटते घेऊन. नमस्कार मंडळी, मी प्रमिला तेलंग. हे बघा, इथे आपले खेकडे साफ करून झालेले आहेत. ह्या खेकड्यांच्या नांग्या आहेत आणि हे खेकड्यांचे पाय आहेत. तर हे पाय आहे ना, मिक्सरमध्ये पण बारीक म्हणजे असं मिक्सरमध्ये आपण वाटण जसं बारीक करायचं आणि गाळून त्याचा रस्सा आपण खेकड्यामध्ये टाकू शकतो. पण मी तिथे तसं नाही करणार आहे, कारण की मी अशाच आम्ही टाकणार आहे रस्स्यामध्ये, कारण की हे चावून खायला ना मज्जा येते. आणि हे बघा, काही खेकडे कसे भरलेले आहेत बघा, असे साफ करायचे. आणि हे जे आहेत ना, हे पाठ खेकड्याची, हे खेकडे भरलेले आहेत ना, म्हणून हे मी घेतलेले आहेत. हे यांची कवच आहे ना, हे रस्स्यामध्ये टाकले ना की रस्सा एकदम छान लागतो, भारी. आणि बघा, आता आपण खेकडे बनवण्यासाठी काय काय इथे घेतलेलं आहे बघा. ही आहे धने पावडर, गरम मसाला, ही काश्मीरी पावडर आहे, लाल तिखट आपण कलरसाठी वापरायची. आणि हा घरगुती बनवलेला मसाला आहे, लाल तिखट, हळद आहे. आणि ही आहे जिरा पावडर. ही बघा, ही जिरा पावडर आहे. हे बघा, हे मीठ आहे. मीठ खेकड्यांना कमीच घालायचं, कारण खेकड्यांना स्वतःला ना अंगाला खारटपणा असतो खेकड्यांच्या, म्हणून मीठ कमी घालायचं. पाहिजे तर आपण वरतून घेऊ शकतो, जास्त झालं तर आपली पंचायत होते ना. हे बघा, इथे आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे 1 चमचा. आणि आपण इथे ना चेचलेला लसूण घेतलेला आहे, 4-5 पाकळ्या चेचून घेतलेल्या आहेत. आपण कांद्याचा वापर करणार नाही आहोत, आपण लसूण फोडणीला चेचून घालायचं आहे आपल्याला. ही बघा, इथे कोथिंबीर घेतलेली आहे वरून घालायला. इथे ना मी चिंच आहे ना पाण्यात भिजत घातली आहे, कोमट पाण्यामध्ये. आपण चिंचेचा कोळाचा वापर करणार आहोत. तुम्ही कोकम पण वापरू शकता, टोमॅटो पण वापरू शकता, पण चिंच घालून खेकड्याची चव एकदम भारी भन्नाट लागते. हे बघा, इथे हे वाटण आहे, कांदा खोबऱ्याचं वाटण आहे. त्यामध्ये थोडं आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर असं आपण सर्व घेतलेलं आहे आणि त्याचं वाटण इथे तयार केलेलं आहे. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे आपण ना टोप घेतलेलं आहे. आज मी टोपामध्ये करणार आहे खेकड्याचं कालवण. इथे आपला ना टोप चांगला तापलेला आहे. त्यामध्ये आता मी आमच्या आवडीप्रमाणे तेल घेते. आता तुम्ही तेल किती खाता त्याप्रमाणे तुम्ही तेल घ्या. तेल इथे आपलं तापलेलं आहे. आपण ना फोडणीला चेचलेला लसूण घालायचा, कारण ना माशांना ना लसणाची फोडणी द्यायची, सहसा कांदा वापरायचा नाही जास्त. आता कोण नवीन असतील आणि व्हिडिओ बघत असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, कमेंट करा. लसूण चांगला आपला तेलात परतल्या गेलेला आहे. तर आपण इथे पहिले काय करणार आहोत, हे सर्व सुके मसाले आपण घालणार आहोत. आता सुके मसाले तुम्ही किती तिखट खाता त्या अंदाजाने तुम्ही मसाले इथे घेऊ शकतात. आणि तेलामध्ये कसं मसाला सोडलं ना की आपल्या ना भाजीला चांगली तरी येते. आता ह्यानंतर मी इथे घेणार आहे वाटण. आपला मसाला जळू नये ना, म्हणून त्यामध्ये मी थोडं पाणी टाकतं. ते काही मी दाखवलेलं नाही आहे, पण थोडंसं पाणी टाकलेलं आहे. त्यामध्ये आलं लसूण पेस्ट मी घालते, मग अशी विसरती घालायला. तेलामध्ये तुम्ही तेलामध्ये सोडा. मसाले ना तेल सोडेपर्यंत आपण मसाले चांगले परतून घेऊया. असं मंद आचेवरती मसाले ना असे शिजायला ठेवायचे परतायला, म्हणजे ना मसाले ना तेल सोडतात. आता आपण यावर थोडं 2 मिनिट झाकण मारूया, म्हणजे बघा आपले मसाले तेल सोडतील आणि छान तरी दिसेल. हे आपण 2 मिनिट झाकण मारून ठेवूया. हे बघा, इथे आपल्या मसाल्यांनी, हे बघा दिसतंय का, हे बघा मसाल्यांनी तेल सोडलेलं आहे. ह्यामध्ये आपण हे सर्व खेकडे सोडूया. हे बघा असे सर्व हे मिक्स करून घेऊया. आणि ते चिंचेचा कोळ काय केलाय ना, तो चिंचेचा कोळ इथे टाकूया. आता किती आंबट खातात तुम्ही त्या चवीनुसार तुम्ही इथे चिंचेचा कोळ घेऊ शकता. चवीप्रमाणे मीठ. खेकड्यांना स्वतः खारटपणा असतो ना स्वतःच्या अंगाला, म्हणून ना मीठ जरा बेतानीच घालायचं. तर आपण यामध्ये थोडंसं पाणी घेऊया. हे बघा, आता तुम्हाला किती रस्सा पाहिजे त्या अंदाजाने तुम्ही इथे पाणी घेऊ शकता. आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया. आपले खेकडे मिक्स करून झालेले आहेत. आणि हे बघा, वरून अशी कोथिंबीर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घाला, पण कोथिंबीर छान लागते. इथे भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे. आता आपण खेकडे व्हायला काही वेळ लागत नाही ना, 10 मिनिट इथे शिजून घेणार आहोत खेकडे. त्यासाठी इथे पहिले आपण झाकण मारून ठेवूया. बघा, खेकड्यांचा कलर बदललेला आहे आणि छान अशी उकळी पण आलेली आहे, नाही का. 5 मिनिट झाले, तर अजून आपण 5 मिनिट खेकडे शिजून घेऊयात.
वाव, किती सुंदर असं आपलं खेकड्याचं कालवण इथे तयार आहे. बघू शकता तुम्ही. खेकड्याचं कालवण करण्याची जी मी पद्धत वापरली त्या पद्धतीमध्ये तुम्ही खेकड्याचं कालवण करून खा. एकदम सुरेख आणि स्वादिष्ट लागतं. जिभेवरची चव विसरणार नाही तुम्ही जर या पद्धतीमध्ये खेकडे बनवून खाल्ले तर. कोणाकोणाला खेकडे आवडतात त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कशी वाटली रेसिपी ते पण कमेंटमध्ये सांगा. एक लाईक जरूर करा. बघा किती सुंदर सुरेख असं आपलं खेकड्याचं कालवण इथे झालेले आहे. तुम्ही नक्की ह्या पद्धतीमध्ये करा, तुम्हाला आवडेल. कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. धन्यवाद.